नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ माने. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एका नवीन व्हिडिओ, एका नवीन विषयासोबत. आजचा आपला विषय आहे की होळी येणार आहे 13 तारखेला, 13 मार्चला होळी आहे. आणि होळी हा दिवस जो असतो तो वाईटावर चांगल्याची मात असते, किंवा खोट्या गोष्टीवर सत्याची मात असते, किंवा आपल्या आयुष्यातल्या सुद्धा ज्या काही वाईट गोष्टी असतात त्याच्यावर जर आपल्याला त्या गोष्टींना बाजूला सारून किंवा त्या गोष्टींना नष्ट करून जर आपल्या आयुष्यात काही चांगलं करायचं असेल तर त्यासाठी आपण होळीचा जो सण असतो तो साजरा करत असतो. किंवा आपल्या घरातले सुद्धा काही दोष असतील ते नष्ट करून आपलं घर हे अगदी साफसुथरं करावं, किंवा आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी होळीचा दिवस असतो. तर 13 मार्चला आहे होळी, आणि होळी आपल्याला साजरी करायची आहे. तर त्याआधी मी त्यावर व्हिडिओ टाकणारच आहे, पण आजचा व्हिडिओ हा आहे की होळी येण्याच्या आधी आपल्याला घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत. म्हणजे कंपल्सरी नाही आहे, फक्त ह्या ज्या मी वस्तू सांगणार आहे या लक्ष्मीकारक वस्तू असणार आहे. म्हणजे ह्या वस्तू तुमच्या घरात आल्याने, त्याच्यावर सेवा झाल्याने तुमच्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास असणार आहे. तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आवाज जर व्यवस्थित येत नसेल तर माफ करा, कारण तब्येत खराब असल्यामुळे आवाज थोडा तुम्हाला वेगळा येऊ शकतो. तर आता सध्या तरी माझ्याकडून जास्त व्हिडिओ टाकले जात नाही आहेत, पण नक्की आता प्रयत्न करेल की होळीचे व्हिडिओ वगैरे मी टाकू शकेल. पुढे गुढीपाडवा आहे त्यावर मी सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. तर सगळ्यात आधी होळी आहे 13 तारखेला, आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे घरात तर आपल्याला साफसफाई करायचीच आहे. यावर व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. तर घरात आपल्याला साफसफाई करायची आहे, घर आपलं स्वच्छ करायचं आहे. आपल्या आयुष्यात जर तुम्हाला असे काही निर्णय वाटत आहे की ते चुकीचे आहे, तर ते तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे व्यवस्थित विचार करून दुसरे विचार तुम्ही अंमलात आणू शकतात. किंवा कोणासोबत जर तुमचे मतभेद असतील तर ते तुम्ही दूर करून नात्याला नवीन एक सुरुवात करू शकतात. म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, हा होळीचा अर्थ आहे. तर यासोबत आपल्याला करायचं काय आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला लक्ष्मीकारक वस्तू आणायच्या आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र लक्ष्मीकारक यंत्र आहे. आपल्याला त्याच्यावर सेवा करायच्या असतात, कुंकुमार्चन करायचं असतं, जेणेकरून कुलदेवीचा आणि माता लक्ष्मीचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावर नेहमी राहण्यासाठी आपल्याला श्रीयंत्रावर सेवा करायच्या असतात. तर मी सांगते म्हणून आणायचं असं करायचं नाही. तुमच्याकडून जर सेवा होणार असतील तरच या वस्तू घरी आणा, नाही तर आणलं नाही तरी चालेल. तर सगळ्यात पहिलं आहे श्रीयंत्र. त्याच्यानंतर दुसरं आहे रुद्रयंत्र. भगवान शंकरांना रुद्रयंत्र अतिशय प्रिय आहे. त्याच्यावर आपण रुद्राभिषेक करत असतो. आणि रुद्राभिषेक का करतात किंवा रुद्रयंत्र घरात का आणतात, कंपल्सरी आहे का, तर कंपल्सरी नाही आहे. एखाद्याच्या घरामध्ये मुलं हट्टी असतात, तापट असतात, किंवा एखादा जो माणूस असतो ते खूप आजारी असतं, नेहमी आजारपण असतं, तर त्यावेळी काय करतात की रुद्रयंत्रावर रुद्राभिषेक केला जातो. आणि ते जे तीर्थ आहे ते त्या आजारी माणसाला ते दिल्याने त्याचा जे आजारपण आहे ते दूर होत असतं. किंवा हट्टी मुलं जे असतात, तापट मुलं असतात, ते शांत होण्यास मदत होते त्या तीर्थाने, म्हणून रुद्राभिषेक करायचा असतो. त्याच्यानंतर तिसरं आहे कुबेर यंत्र. कुबेर यंत्रावर सुद्धा तुमच्याकडून सेवा होत असतील तरच कुबेर यंत्रसुद्धा आणा, कारण लक्ष्मी आणि कुबेर, आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा करत असतो, म्हणून कुबेर यंत्रसुद्धा अतिशय प्रभावशाली आहे घरात लक्ष्मी मातेचा वास राहण्यासाठी. त्याच्यानंतर पुढे आहे कमळगट्ट्याची माळ. कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमळगट्ट्याची माळ आणून त्याच्यावर तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मी नमः, किंवा ओम महालक्ष्मीची विद्मे विष्णुपत्नीची धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, ओम तर
लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे जे आहे हे तुम्ही कमळगट्टाच्या माळेवर जर याचा जप केला तर त्याचा प्रभाव खूप जास्त पटीने पडतो. म्हणून कमळगट्ट्याची माळसुद्धा तुम्ही घरी आणू शकतात. त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही काही तांब्याच्या पितळाच्या वस्तू आणू शकता किंवा चांदीचं तुम्हाला जर काही घ्यायचं असेल ते तुम्ही आणू शकतात किंवा महाराजांची मूर्ती आणायची असेल, गणपती बाप्पाची मूर्ती आणायची असेल किंवा एखादा ग्रंथ तुम्हाला आणायचा असेल किंवा तुळशी मातेचं रूप तुळशी आपले तुळस जी असते ती जर तुम्हाला आणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता. म्हणजे तुम्हाला जे काही चांगलं वाटतंय की ते तुम्ही करावं किंवा खूप दिवसापासून तुम्हाला काही घ्यायचं होतं पण ते तुमच्याकडून घेतलं गेलेलं नाही आहे तर त्या वस्तू तुम्ही आणू शकता. लक्ष्मी स्वरूप आपण जे झाडू असतो, झाडणी असतो, शिराई म्हणतो त्याला, ती सुद्धा तुम्ही आणू शकता. तर या ज्या आहे या लक्ष्मीकारक वस्तू मी तुम्हाला सांगितल्या. श्रीयंत्र, कुबेरयंत्र, रुद्रयंत्र, त्याच्यानंतर कमळगट्ट्याची माळ आहे, हे लक्ष्मीकारक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कवड्या आणू शकतात, 7 कवड्या. कवड्यासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर घरात वस्तू आणून ठेवू नका. त्याच्यावर जर सेवा होत असेल तरच आणा आणि सेवा करून म्हणजे ज्या वस्तू तुम्ही आणणार आहात त्याच्यावर सेवा करा जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहील. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.